नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल तुमच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. तर आज आपण आलो आहे बघा मका लावायला. ती कांद्याचं वावर आहे, त्यात बघा आपण भुंड्या आणि मका लावायची चाललेली आहे. तर चला बघूया कांदा केवढा आपला झाला आहे, मका लावूया. तर मैत्रिणींनो बघा, हे कांदा आता बऱ्यापैकी उगवायला लागला आहे आणि एक कांदा आला आहे उगवून. अजून त्याच्या नख्या येत आहेत बाहेर आणि त्याचा जो भुंडा आहे बघा तो रिकामा आहे. आता ह्याला भिजणारच आहे, पाणी ह्याला पोचतं कांदा भिजवताना. तर म्हटलं घरात आता दुभती ही जनावर आहे ती, तर त्याच्यासाठी मका लावूया. उन्हाळ्यात बघा आमची एक गाय आणि म्हैस ती आता प्रेग्नंट आहे. त्यांना उन्हाळ्यात नेमक्या उन्हाळ्याच्या मक्यावर त्याच्या डिलिव्हरी होतेल्या. मग त्यांना मका घालायला ताजी मका घातली की जनावर दुधाला चांगले उतरते ते असं म्हणते ती. आम्ही नेहमीच मका लावतो, मका जनावरांना असती. तर बघा त्या भुंड्याने मका लावायची चालली आहे. आमच्या सासवा लावत आहेत मका, तर चला आपण त्यांच्याकडे जाऊया. किस्ती राहिली मका बघून आपण बी लावायला मदत करूया. हा बघा पावटा, काल बघा वानरांनी वावरात मिरच्यात आणि पावट्यात दुधूस घातलाय बघा. मिरच्याच्या फांद्या ही मोडून, ही फुलं ही शेंगा खाऊन सगळे मनपूर्तता करून गेले ती बघा. हा या मिरच्या तोडून मिरच्याच्या फांद्या मोडून टाकले ते. काय करीत तुला ती घरी चल वय घरी चल बर चल 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 घरी चल चल दूध खायला चल. ह्या मिरच्या नाही ते गोळा केलं अगं मी म्हणलं इथं 4 आहे त्या मग ठेवते तिथं लय आहे त्या आतमध्ये मिरच्या. तोडले ते का वानरांनी काल आलेली, मी परत आली पोचली तर तवर खाऊन तिकडे बसलेलं. फुलं बी ती काय पावटक शेंगा खाऊन फुलं जाळून ह्या मिरच्या तोडून. मोठं लढतो असतं. किती होती? 7च होती वानर. मित्रांनो ह्या मिरच्या बेडगी मिरची ह्याला म्हणतात बघा, लाल बेडगी. काय ओरडतेस? जा घरी, पळ घरी. बरी पळ. नाही बर, झोप 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 झोप. बघा मैत्रिणी मका लावायचे चालले आणि आपण हे बघा हे आपण कलिंगडाचे बी आणले ते आपण आता एका बुंड्याला लावणार आहोत. म्हणजे उन्हाळ्याला कलिंगड खायला बघा भेटतील. काय करतीस? वर बी येत आहे का नाही खुडकीच्या रानात काय मला काय कळत नाही. अगं तर लावल्या तर तेवढ्या 2 पुती निघते आणि वर बी लावायच्या पोता पुन्हा कुठलं पुन्हा आता मग रान मोकळं झाल्याशिवाय काय मिळत नाही. मरल्या वर्षी ऊस जायचा आणि मग रान नांगरायचो कुळवायचो मग सळलं करायचं आणि मग आपल्याला हे जे मग किती तगमग चालली या घरी जाण्यासाठी. त्याला लागली भूक. काय काय इकडे बघ. तुझा लेव खातोय पिलं, तू हिंड वावर.
हा ह्या कडच्या 2 बुड्या लावाव्यात मला वाटतंय. ह्या कडच्या आतल्या आणि बाहेरच्या. नाही नाही एकालाच लावायची. तिथं मला 500 शिवी खायला लागल. त्याची नेलं मोठी होती ती बाया. होय. हो मध्ये पसरलं ना औषध मारायचं म्हटलं तर. औषध आता कशाला मारायचं? हो तेवढं बी आहे. आता नाही मारायचं ना. ऊसातली गोष्ट वेगळी. आता ह्याचं सण औषध आता कसलं नाशिक झाले. तर आपण कलिंगडाच्या बॅ आणल्या ते बघा लावायला. उन्हाळ्यात कलिंगड खायला मस्तपैकी गारगार. विकत आणायची आपल्याला काय सारखं सारखं होत नाही आणि आपण काय बाजाराला पोचत नाही. त्याच्यामुळे एक कलिंगड आणलं होतं बघा ह्यांनी आमच्या. तेच कापलेलं तर एक तर इतकं गोड होतं, लाल भडक होतं. त्याच्या ब्या मी साठवून ठेवलं त्या बघा, वाळवून साठवून ठेवलेलं. तर त्याच आपण लावूया, बघूया उगवतं त्या का ब्या त्या. आणि मग उगवल्या तर नशीबच आपलं म्हणायचं. मग आपल्याला उन्हाळ्याला आपली स्वतःच्या घरची कलिंगडं खायला भेटतील. चला तर कलिंगडाच्या ब्या लावूया आपण. तर मैत्रिणींनो बघा, आपल्या मका आणि कलिंगड लावून आता झालेले आहेत आपले. संध्याकाळचे बघा 5:30 पावणे 6 झालेत आणि आपली मका पण लावून झाले. कलिंगडचा एक सारा पण लावून झालेला आहे बुंडा. आता उद्या पाणी देणार आहेत. पाणी दिल्यावर एक 8-10 दिवसात बघा ते उगवून येतील. मग आपण एक फेरी मारूया. ह्या बघा मिरच्या घेतल्या त्या वानरांनी झाडं जी तोडलेली नुकसान केलेलं त्या मिरच्या सगळ्या गोळा करून आपण घेतलेल्या आहेत त्या. आणि आता त्याचा आपण घरी खरडा बनवूया, नाहीतर भाजीला खिचडीला वापरायच्या मिरच्या ह्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.